वेलकम ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुमच्या ट्रेडिंगची जर्नी, तुमच्या इन्व्हेस्टिंगची जर्नी आजच सुरुवात करा. फायर्स आणि झिरोदा हे दोन्ही चांगले ब्रोकर आहेत. दोघांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही त्या लिंक थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करून तुमची जर्नी चालू करू शकताय. या जर्नीमध्ये तुम्हाला लागणारा सपोर्ट, जे काही डिफिकल्टीज येत असतील, यासाठी काही क्वेरी वगैरे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामला मेसेज करू शकताय. भरपूर काही अजून व्हिडिओ सिरीज येणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. तर माझ्या ट्रेडिंगसोबत तुमचं लर्निंग जर्नी तुम्ही चालू करा. चालेल. आज आपण बघणार आहे, आत्ता आपण बघायचं आहे पोस्ट मार्केट ॲनालिसिस, ज्यामध्ये आज झालेल्या मार्केटच्या प्राइस ॲक्शनवरून उद्यासाठी मार्केटचा गेम प्लॅन काय असेल, इम्पॉर्टंट लेवल कुठं असणार आहेत, त्यामागचं लॉजिक काय, कुठं टार्गेट सेट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर कसं होतं आजचं मार्केट, तर तुम्ही बघू शकताय. ज्यांनी कालची मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ बघितलेले आहे त्यांना माहीत होतं की आपले लेवल्स कुठं आहेत. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण आपण शेअर केलं होतं. मार्केट डायरेक्ट आपल्या टार्गेट लेवलला ओपन झालं. तिथून मार्केटनं कंटिन्यू डाऊन साईड मुवमेंट केली. जस्ट आपल्या एंट्रीच्या आधी 4 पॉईंट मार्केट रिव्हर्स झालं आणि तिथून बॅक टू बॅक हायर साईड मार्केटनं मुवमेंट केल्या. जवळपास मार्केट ऑल टाईम हायच्या जवळ काही पॉईंट 25 ते 27 पॉईंट आधी मार्केट परत एकदा जाऊन थांबलेलं आहे. तर काय असणार आहे उद्यासाठीचा गेम प्लॅन, कुठं असणार आहेत इम्पॉर्टंट लेवल्स, काय असणार आहे त्यामागचं लॉजिक, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. गॅप डाऊन ओपनिंग झालं तर काय होईल, गॅप अप ओपनिंग झालं तर काय होईल, या सगळ्या गोष्टी आपण आज या मार्केट ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायच्या आहेत. त्याआधी आपण प्रिव्हियस चार्ट क्लिअर करून घेऊया. ओके, तर सुरुवात करूया आजच्या ॲनालिसिसला. आपला होमवर्क तुम्ही पण माझ्यासोबत करायचं आहे. लेवल्स ड्रॉ करायचे आहेत, त्यामागचं लॉजिक व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, तर हाय चान्सेस आहेत. आता आपण SGX निफ्टीला बघता, आपला फ्युचर, निफ्टीचा फ्युचर आणि SGX निफ्टी हा पण एक फ्युचर आहे जो सिंगापूर एक्सचेंजला ट्रेड होते. ह्या दोघांच्या रेट कंपॅरिझनवरनं आपल्याला थोडाफार अंदाज येते की उद्या गॅप अप ओपनिंग होणार आहे की गॅप डाऊन ओपनिंग होणार आहे. तर बघू शकता इथं सिंगापूरमध्ये जो आपला निफ्टी ट्रेड चालू आहे तो अजून एक हायर साईड मोमेंटमला गेलेला आहे. मार्केट क्लोज झाल्यापासून पुन्हा एकदा त्यांना एक 60 पॉईंट मुवमेंट सध्या तरी अपसाईड दाखवत आहे. त्या प्रकारे मार्केट उद्या ऑल टाइम हायच्या जवळच कुठं तर ओपन होईल याची दाट शंका आहे, मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे. ओके, तरी पण आपण एक फ्लॅट ओपनिंग याच पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपला ॲनालिसिस करायचा आहे. तर सगळ्यात पहिला मी बाय साईडच व्ह्यू तुम्हाला सांगतो. लेवल मार्क करून घ्या. 26,218 26,218 हे असणार आहे आपलं उद्यासाठीचं बाय साईड एंट्री लेवल.
यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला उद्या हवे एक पॉझिटिव्ह ओपनिंग, गॅपअप, यानंतर आपल्या बाय साईड एंट्री लेवलला रिटेस्ट आणि तिथून पुन्हा एकदा हायर साईड मुवमेंट कंटिन्यू करणार. तर 26,277.35 हे आहे मार्केटचं निफ्टीचं ऑल टाइम हाय. हे आहे ऑल टाइम हाय लेवल. तर आपलं टार्गेट असणार आहे 280, 26,280, 26,280 हे असणार आहे आपलं टार्गेट लेवल. यासाठी आपल्याला स्ट्राईक बघायचे आहे 26,000 CE, 26,000 CE ॲट करंट मार्केट प्राइस. ज्या वेळेला उद्या सकाळी मार्केट एक पॉझिटिव्ह ओपनिंग त्यानंतर रिटेस्ट आपल्या बाय साईड एंट्री लेवलला जेव्हा येईल त्यावेळेला आपल्या ह्या 26,000 कॉल या स्ट्राईकमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस आपल्याला एंट्री घ्यायची आहे. समजा उद्या गॅप डाऊन ओपनिंग झालं आणि ह्या लेवलला मार्केट ब्रेकआउट येत असेल तरी पण आपण 26,000 कॉल या स्ट्राईकमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस एंट्री ॲक्टिवेट करणार. तिथून आपलं टार्गेट असणार आहे 61 पॉईंट. टार्गेट लेवल असणार आहे 26,280. हे ऑल टाइम हायच्या जरा वर आहे. ओके, तर यामागचं लॉजिक काय असणार आहे तर तुम्ही बघू शकताय की मार्केट अपट्रेंडमध्ये ऑलमोस्ट भरपूर तेजीत आलेलं आहे. यामध्ये रिसेंट आज फक्त 2च ठिकाणी सेलर्सचा ट्रॅप झालाय. हा म्हणजे इथं आणि लास्ट मुवमेंट इथं, जिथं रेड कॅन्डल्स आपण बघू शकतोय. या ठिकाणी जे ट्रॅप झालेत ते ऑलरेडी लॉस टोटल ह्या एरियामध्ये त्यांनी बुक केल्यात. आता ह्याच एरियामध्ये जे कोणी मार्केट एक होप म्हणून पुट बाय कॅरी ऑन ठेवून गेले असतील यांनाच एक टोटल लॉसमध्ये आणण्यासाठी मार्केट पॉझिटिव्ह ओपनिंग करणार. पॉझिटिव्ह ओपन केल्यानंतर जे काही ह्या रेंजमध्ये मार्केटला पुटमध्ये एंट्री घेतल्यात ते सगळे ट्रॅप होणार. त्यांनाच अनेकदा एक होप म्हणून मार्केट खाली या लागले असं दाखवणार आणि पुन्हा एकदा हायर साईड मोमेंटम कंटिन्यू करणार. तर हेच आहे यामागचं लॉजिक आणि ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस ऑल टाइम हायलाच असणार आहेत. त्यामागं आता कुठेही ग्राफ नाही आहे. ऑल टाइम हाय आणि 26,300 एक राऊंड नंबर ह्याच रेंजनं सगळ्यांचे स्टॉप लॉसेस असणार आहेत. मार्केट तिथंपर्यंतच ते जाणार. ओके, हे होतं आपलं हायर साईड ॲनालिसिस. यानंतर डाऊन साईड ॲनालिसिस. तर डाऊन साईड बघू शकता की मार्केट काल एक स्ट्रक्चर फॉर्म करत गेलं होतं. इम्पल्सिव्ह मूव्ह, पुलबॅक, इम्पल्सिव्ह मूव्ह, पुलबॅक, इम्पल्सिव्ह मूव्ह, पुलबॅक. आणि आजचं जर का मोमेंटम बघितलं हे स्ट्रेट फॉरवर्ड वर आले, ज्यामध्ये एक स्ट्रक्चर मिसिंग आहे ह्या रेंजमध्ये. त्यासाठी आपण डाऊन साईड मोमेंट ची पण प्लॅनिंग करू शकतोय. ओके, त्यासाठी आपल्याला उद्या एक निगेटिव्ह गॅप डाऊन ओपनिंग पाहिजे. त्यानंतर लेवल मार्क करून घ्या. $26,187, 26,187 या लेवलला आपल्याला मार्केटला सेल साईड एंट्री प्लॅन करायची आहे. 30 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे आपला प्रीमियममध्ये आणि टार्गेट आपल्याला बघायचं आहे ऑलमोस्ट 50 to 60 पॉईंट. 60 पॉईंट मॅक्झिमम असणार आहेत. यासाठी काय हवं आहे आपल्याला उद्या एक निगेटिव्ह
गॅप डाऊन ओपनिंग, यानंतर आपल्या सेल साईड एंट्री लेवलला रिटेस्ट आणि तिथून पुन्हा एकदा मार्केट डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करणार. टार्गेट पण मार्क करून घ्या 26,126. हे असणार आहे आपलं डाऊन साईड टार्गेट. तर या मागचं लॉजिक काय आहे? तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखं इथे एक मार्केट एक्स्ट्रा स्ट्रेच होऊन आले, जिथे एक स्ट्रक्चर पेंडिंग आहे. तर हेच स्ट्रक्चरला कंटिन्यू करायला मार्केट ह्या लेवलला येणार. अप्पर साईडला जे कोणी इथं ह्या कॅन्डलमध्ये, ह्या एरियामध्ये आणि ह्या एरियामध्ये मार्केट ऑल टाइम हायला आता गेलंच. 250 200च्या अबाव असताना 277 आता हे ऑल टाइम हाय करणारच. या सायकोलॉजीनं ज्यांनी कोणी कॉलमध्ये होल्ड ठेवून ओव्हरनाईट बसले असतील गॅप डाऊन ओपनिंगला, हे सगळे ट्रॅप होणार आहेत. तर त्यांना लॉसमध्ये आणण्यासाठी मार्केटला खाली यावं लागेल. तर खाली कुठंपर्यंत येणार तर तुम्ही बघू शकताय की इथं एक सेलरचा ट्रॅप तयार झाला होता. तर मार्केट ह्या रेंजमध्ये येणार. याच कॅन्डलचा हाय आणि लो ह्या रेंजमध्ये मार्केट येऊन एक टाइमपास करणार आणि पुन्हा एकदा मार्केट इथून थोडंफार रिव्हर्सल साईन दाखवणार. म्हणून आपल्याला ह्या ट्रॅपमध्ये आपल्याला सेल साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. स्ट्राईक नोट करून घ्या 26,200 PE ॲट करंट मार्केट प्राइस. उद्या गॅप डाऊन ओपनिंग रिटेस्ट किंवा गॅप अप ओपनिंग होऊन डायरेक्ट जर का आपल्या सेल साईड एंट्री लेवलला ब्रेकडाऊन येत असेल तर आपण 26,200 या पुट या स्ट्राईकमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस त्यावेळेला जे काही प्रीमियमचा दर असेल त्या रेटमध्ये आपण एंट्री घेणार आहे. आपलं टार्गेट असणार आहे 60 पॉईंट्स. लेवल आहे 26,126. तर हे आहे आपलं उद्यासाठीचं प्रेडिक्शन. सगळ्यांना लॉजिक समजलं असेल, लेवल समजले असतील. कोणत्याही पार्टमध्ये जर का काही समजलं नाही, काही शंका असतील तर तो व्हिडिओचा पार्ट तुम्ही पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका. तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजायला सुरुवात होतील. सेम ॲनालिसिस आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करतोय. तर ज्यांनी अजून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जे जॉईन नसतील, ज्यांना जॉईन व्हायची इच्छा आहे त्यांनी मला इंस्टाग्राम आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकताय. मी तुम्हाला लिंक सेंड करतो. त्या लिंक थ्रू तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. या ग्रुपमध्ये आपण हे डेली ॲनालिसिस, या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण डेली मार्केट ॲनालिसिस, यानंतर लाईव्ह मार्केटच्या व्हिडिओच्या लिंक शेअर करतोय, फोटो शेअर करतोय. वीकली फ्रायडेच्या इव्हिनिंगला आपण झालेल्या आठवड्याचा वीकली ट्रेड रिपोर्ट, ट्रेड कॅलेंडर दोन्ही शेअर करत असतोय. आणि जे काही इन्साइट्स एक्सचेंजकडून येणारे सर्क्युलर्स वगैरे असतील, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा अपडेट या ग्रुपमध्ये मिळत जाईल. तर ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्ही मला मेसेज करा. ज्यांनी कुणी अजून डीमॅट अकाउंट आपलं नसेल तर तुम्ही ओपन करू शकताय फायर्स आणि झिरोदामध्ये. त्या दोघांच्या पण अकाउंट ओपनिंगच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्ही तुमचे मित्र परिवार जे कोणी ट्रेडिंग
ट्रेडिंग रिलेटेड कुठंही स्टार्ट करायला लागल्यात, शिका लागल्यात. काही जणांना, भरपूर जणांना इच्छा आहे की हे आपल्याला ट्रेडिंग शिकावं. ट्रेडिंग एक प्रोफेशनल जॉब म्हणून आता यायला लागले. प्रत्येक इंडिव्हिज्युअल फायनान्स फील्डमध्ये असू देत, कॉमर्स फील्डमध्ये असू देत, नॉन फायनान्स फील्डमधनं पण, तुम्ही सायन्स असाल, सगळ्यांना ट्रेडिंग विषयी जाणून घ्यायचं आहे. सगळेजणांना, आता तुम्ही ॲडव्हर्टाईज वगैरे पण भरपूर बघत असाल की ट्रेडिंग रिलेटेड ॲडव्हर्टाईज प्रमोशन भरपूर सुरू आहे. तर प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तर कनेक्टनं शेअर मार्केट शिकण्याची भरपूर जणांची इच्छा आहे. तर तिन्ही सगळ्यांनी तुमची जर्नी माझ्यासोबत सुरू करू शकताय. माझ्या ट्रेडिंगमधून, माझ्या मिस्टेकमधून तुम्ही शिका. माझे जे 4 वर्षाचे एक्सपिरियन्स आहे ते मी इन्साईट व्हिडिओजमधून देत असतोय. यामधून पण तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. आणि येणाऱ्या वेळेत आपण अजून लर्निंगच्या व्हिडिओज रिलीज करणार आहे. लर्निंग सिरीज चालू करायची आपण. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल. तर नक्की व्हिडिओ कंटेंट आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकनला क्लिक करा चॅनलच्या, जेणेकरून ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. तर धन्यवाद. मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ आज आपण इथंच थांबूया. उद्या सकाळी भेटूया लाईव्ह मार्केट स्ट्रीमिंगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. दोन्ही अकाउंटच्या लिंक, अकाउंट ओपनिंगच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आपलं अकाउंट ओपन करू शकताय. ट्रेडिंग सुरू करा, इन्व्हेस्टिंग सुरू करा. आपले काही क्वेरीज असतील तर मेसेज करा, कमेंट करा. सगळ्यांना मी माझ्या टाईम काढून मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ आपण आता इथंच थांबूया.